घर तर स्वतःचं असलंच पाहिजे, कारण का ते आपलं स्वप्न असतं. तर घर हे स्वतःचं घ्यावं. जर समजा एखाद्याला घर घ्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग त्यांनी कसं केलं पाहिजे? नाही तर काय होतं माहिती आहे कपल्सचं, की घराची लायबिलिटी घेऊन ठेवतात आणि मग एक साधं कुठेतरी वेकेशनला पण जायचं आहे ना, त्याचा विचार करावा लागतो. मुलांचं तर बाजूलाच राहतं. मग असं जगणं काही उपयोगाचं नाही. मुलीकडचे तर म्हणतात की आम्हाला घर आहे की नाही तुमचं, पहिला हे विचारलं जातं. जर तुम्ही पुणे मुंबईत राहताय तर तुमचं स्वतःचं घर आहे की नाही. बरोबर. मग अशा सिच्युएशनमधून कसा मार्ग काढला पाहिजे? आता बदलापूरला एका क्लायंटनी माझं घर घेतलेलं जवळजवळ 28 लाखाला, विकताना लिटरली 24 लाखाला काढायला लागलं. केवढे तरी बिल्डर्स आपण बघतोय की ते बँकरप्ट झालेत. आता दरवेळेस काही कोविड आलेला नव्हता. म्हणजे आपल्याला जेवढं झेपेल ना तेवढी SIPनी सुरुवात करणं हे फार महत्वाचं असतं. तर बऱ्याच लोकांना विश्वास बसणार नाही की आपल्याला फ्रीमध्ये घर मिळू शकतं. खरं. पण आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर हे होऊ शकतं. माझ्या मित्राकडे घर आहे म्हणून माझ्याकडे घर असलं पाहिजे. मग माझी तेवढी कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी आहे की नाही हे चेक केलं जात नाही. इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी फंडच असणार आहे. तो कधीही लागणाऱ्या पैशांची आपली तरतूद असते, तर ते कधीही बाजूला नाही राहायला पाहिजेत. परत जर का 2 भाऊ असतील आणि विल प्रॉपरली बनलेलं नसेल, किती त्याच्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स. मग प्रॉपर्टी म्हटलं ना की थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात. ओके, पण मग हा जो कॉन्सेप्ट आहे समजा की फ्री होमचा, तो खरंच शक्य आहे का? म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित जर केलं समजा. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक खास गेस्ट आहेत, ज्या ठाण्याहून इथं आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, ज्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत, प्रज्ञा ताम्हाणेजी. तर टाईम वेस्ट न करता आपण आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूपच जास्त महत्त्वाचं आणि युजफुल कॉन्टेंट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर प्रज्ञाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार योगेश. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव प्रज्ञा ताम्हाणे. मला या फील्डमध्ये म्हणजे पर्सनल फिनान्स 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. माझं ऑफिस हिरानंदानी मेडोज ठाण्याला लोकेटेड आहे आणि मला सांगायला आवडेल की आम्ही 1450 क्लायंट्स मी मॅनेज करते. त्यातनं 300 NRI पोर्टफोलिओज मॅनेज करतोय आणि 300 कोटीचा EM मॅनेज होतोय. सो हे सगळं पॉसिबल झालं क्लायंटचा आमच्यावरचा ट्रस्ट, नंतर माझ्या एवढ्या वर्षांची शिक्षण, डेडिकेशन आणि डेफिनेटली माझ्या टीमची सोबत. सो ह्याच्यात म्हणजे आता तर आमची जर्नी सुरू झालेली आणि अजून पूर्ण पल्ला गाठायचा आहे आम्हाला. तर खूप साऱ्या बेस्ट विशेष तुमच्यासाठी. पण मग तुम्हाला याच्या आधी असं काही फायनान्शियलचं बॅकग्राऊंड वगैरे होतं का, की कसं? नाही, माझं म्हणजे शिक्षण जे झालं आहे ते मी इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स केलं आहे. त्याच्यानंतर मी 6 वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब केला आहे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. मग इंडियात आल्यावर माझी सेकंड बेबी झाल्यावर मग मी ट्रान्सिशन घेतलं आहे इन टू फिनान्स. ते पण माझे नंबर्सवर खूप चांगला जोर होता. मग सासरे म्हणाले की एवढं फॅमिलीचं छान तू मॅनेज करते फायनान्सेस, तू का नाही एक्सप्लोर करत, म्हणजे तुला एक पैसे पण मिळत राहतील आणि ॲट द सेम टाईम तू क्लायंट्सना पण सुंदर गाईड करू शकशील. मग तशी आमची सुरुवात झाली. मग सुरुवातीला पटकन कोणी पैसे द्यायला तयार होत नाही आणि त्यातनं पण मी वेगळ्या फील्डमधली म्हणजे IT. तर मग तिथे मला बऱ्याचशा परीक्षा द्याव्या लागल्या. नंतर जसा क्लायंटचा विश्वास बसत गेला, त्यांचे पैसे वाढताना त्यांना दिसत गेले, मग तसे मला क्लायंट्स यायला सुरू झाले. आणि आता म्हणजे असं झालंय की क्लायंट्सच एवढे स्ट्रॉंग रेफरन्सेस देतात आता, त्याच्यामुळे आज 1500 क्लायंट्स मॅनेज होत आहेत. आणि तू विचारू नको कुठल्या कंट्रीमधनं, जर्मनी म्हण, ऑस्ट्रेलिया म्हण, UK, US आणि मला स्वतः कॅनडाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे तिकडचा पण बेस, असे बरेचसे क्लायंट्स आज मी कॅटर करते. अरे वा, म्हणजे 15 वर्षात जवळपास 1500 पेक्षा जास्त क्लायंट्स तुम्ही हँडल करताय. तर एक्सपिरियन्स तुमचा खूप मोठा आहे आणि फायनान्स ही फील्ड खूपच मोठी आहे. मला सांगा की आजच्या पॉडकास्टसाठी आपण कुठला टॉपिक निवडायचा? मग आता आजकाल कसं झालंय माहितीये का, जे ट्रेंडिंग टॉपिक्स मी बघतेय ते घर झालं, घर घेऊ की नको, इथून सुरुवात. मग भाड्याने राहू का स्वतःचं घर घेऊ. आणि दुसरं म्हणजे मला एक रेग्युलर पैसे येत राहायला पाहिजेत. मला खूप वर्ष नोकरी करायची नाहीये, म्हणजे अर्ली रिटायरमेंट. मग ते आपण कसं व्यवस्थित त्याचं सांगड घालू शकतो हे आज आपण डिस्कस करूया. चालेल. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे आपला तो ऑब्व्हियस आहे की घर घ्यावं स्वतःचं की भाड्याने घ्यावं? नाही, घर तर स्वतःचं असलंच पाहिजे, कारण का ते आपलं स्वप्न असतं. तर घर हे स्वतःचं घ्यावं, पण एक 3 पॉइंटर्स आपण चेक करावे. एक तर आपल्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड्स असले पाहिजेत, कारण का समजा आपला जॉब जातोय
तर आपल्याला EMI वगैरे आणि आपल्या घराचा खर्च चालवता आला पाहिजे. सेकंड, आपल्याकडे 20% तरी आपली डाऊन पेमेंटची तयारी असली पाहिजे, म्हणजे आपल्याला जे लोन लागतं ते एकदम जास्त नाही घ्यावं लागत. आणि तिसरं म्हणजे आपल्याला आपले फ्युचर जे गोल्स असतात ते कॉम्प्रोमाइज नाही झाले पाहिजेत. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम महिन्याचे तुझे एक्सपेन्सेसपासून ते तुमचं जे काही मुलांचं शिक्षण येतं आहे किंवा पुढे जाऊन मला गाडी घ्यायची आहे, माझं रिटायरमेंट आहे, हे आपल्याला आपल्या त्या खर्चांमध्ये बसवता आलं पाहिजे. हे जर का आपलं होत असेल तर त्या मोमेंटला मी क्लायंटला सांगते की आपलं घर घेतलेलं बरं. कारण का ते दोघंही जण नोकरी करत असतात, सो स्वप्न असतात आपली, आणि एक पीस ऑफ माइंड मिळतं जेव्हा आपण घरात आपल्या स्वतःच्या राहतो. तर त्यासाठी घर आपलं असलंच पाहिजे. ओके, पण मग घर असलं पाहिजे, पण घर घेणं काही सोपं नाही आजच्या काळात. येस, तर जर समजा एखाद्याला घर घ्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग त्यांनी कसं केलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे म्हणजे घर एक्झॅक्टली? आता कसं आहे माहिती आहे, लायबिलिटी आपल्याला एकदम 25शीत चालू नाही झाली पाहिजे, कारण का आपण आपलं फायनान्शियल फ्रीडमच हरवतो. तर आम्ही नेहमी सांगतो की एकदा लग्न झालं, दोघं एकत्र आले, दोघांचा पगार क्लब झाला, आपल्याला लोकेशन आपल्याला क्लिअर झालं, तर मग कसं होतं, आपल्याला इझिली म्हणजे आखता येतं की आपल्याला कुठे घर घेतलं पाहिजे, किती बजेटप्रमाणे, दोघांच्या बजेटमध्ये ते बसतंय की नाही, आणि आपले फ्युचर गोल्स आपले अचीव्ह होत आहेत की नाही. एकदा त्याची क्लॅरिटी आली की मग आपलं घर घ्यावं. मग ते 30 ते 35शीतनं आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असते, आपला पगार वाढलेला असतो, दोघांना जरा तरी एन्जॉयमेंट करून झालेलं असतं. नाही तर काय होतं मग ते कपल्सचं की घराची लायबिलिटी घेऊन ठेवतात आणि मग एक साधं कुठेतरी वेकेशनला पण जायचं आहे ना, त्याचा विचार करावा लागतो. मुलांचं तर बाजूलाच राहतं. मग असं जगणं काही उपयोगाचं नाही. म्हणून जर थोडीशी आपली प्रोव्हिजन झाली पैशांची आणि आपला पगार पण डिसेंट झाला की मग आणि लोकेशन क्लिअर, तर मग आपण घर घ्यावं. ओके, म्हणजे साधारणतः 35 ते 45 आपण म्हणू शकतो. 35 म्हणजे 30 ते 40च्या मध्ये असावं, कारण का तुला मग लोनचा टेन्युअर पण 20 वर्षांचा मिळतो. ते आहे, म्हणजे जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू ते पण लायबिलिटी आपली क्लिअर होऊन जाते. ओके, बरोबर आहे. पण मग आता आणखी एक मुद्दा येतो की जर समजा एखाद्याला लग्न करायचंय तर त्याच्याकडे तर काही लगेच घर नसतं ऑब्व्हियसली, कारण त्याचं वय समजा जे काय असेल 27, 28, 30 असेल. पण मग मुलीकडचे तर म्हणतात की आम्हाला घर आहे की नाही तुमचं, पहिला हे विचारलं जातं. जर तुम्ही पुणे मुंबईत राहताय तर तुमचं स्वतःचं घर आहे की नाही. मग अशा सिच्युएशन मधून कसा मार्ग काढला पाहिजे? मुलीला आधी त्या मुलाचं कर्तृत्व बघायला पाहिजे, त्याच्या तिच्या फॅमिलीला सुद्धा. जर का त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसतंय तर लगेचच लायबिलिटी म्हणून घर घेतलं नाही पाहिजे. त्या दोघांचं एक स्वप्न असणार आहे ते घर म्हणजे. तर एकदा दोघांना क्लिअर पिक्चर मिळाला की आपण इथे स्थायिक होणार आहोत, नंतर आपल्याला आता आपल्या पगार समजा आता 50,000 पगार आहे, आपल्याला इझिली 20 ते 25,000 जमवून जर का एक 5 वर्षात 20 ते 25 लाख आपल्याला डाऊन पेमेंटची तयारी होतीये, त्याच्यानंतर मग आपण 80 ते 1 कोटीचं घर इझिली टार्गेट करू शकतो. आत्ता जर का घेतलं ना तेच आपल्याला 50 ते 60 लाखात मॅनेज करावं लागेल, आणि मग ते पुढे जाऊन घर पण छोटं पडतं, आपली लायबिलिटी पण खूप लवकर चालू होते, आणि आपण खूपसं आपल्याला जी एन्जॉयमेंट करायची असते ना लाईफमध्ये ती मग कुठेतरी बाजूला राहून जाते. मग ह्या कारणांसाठी तरी एकदा आपल्याला क्लॅरिटी आली दोघांना मिळून की मग त्या स्टेजमध्ये जाऊन घर घेतलं पाहिजे. सो दिस इज त्यात नेहमी 3 पॉइंटर्स आपल्याला परत मी नेहमी क्लायंट्सला सांगते. इमर्जन्सी फंड्स 6 महिन्यांचे, 20% तरी डाऊन पेमेंट, आणि आपल्याला फ्युचर गोल्स कॉम्प्रोमाइज नाही झाले पाहिजे. ओके, बरोबर आहे. कारण सुरुवातीलाच आपलं करिअर पण एवढं काय असं फिक्स नसतं. बरोबर, कारण मे बी आपल्याला लोकेशन चेंज करावं लागू शकतो. सुरुवातीला एकदम पण घाई करून घर घेण्यात पण काय अर्थ नाही समजा. येस. आता एक मुद्दा येतो की कधी कधी ना आपल्याला म्हणजे पॅरेंट्स कडनं पण एखादं घर मिळालेलं असतं, वडिलोपार्जित आपण म्हणतो समजा. आता ती जर प्रॉपर्टी असेल समजा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार माझे उगाच पैसे अडकलेले आहेत, ते आपण विकायला हवं का, किंवा काहींना असं वाटतं की यार मला त्यातून रेंट तर मिळतंय, म्हणजे असं फिक्स डिसिजन नाही घेता येत आपल्याला. जी काही प्रॉपर्टी असते की ती ठेवायची का दुसरी, तो पैसा काढून दुसरीकडे काही इन्व्हेस्ट करायचा, तर याच्यावरती काय सजेशन द्याल तुम्ही? कितीची प्रॉपर्टी असेल? ओके, तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण की समजा एक 60-1 लाखाची प्रॉपर्टी आहे. ओके, आणि जर आता 2 BHK आहे समजा, आणि मला त्यातून समजा 18,000 रुपये रेंट येते, परंतु मला मेंटेनन्ससाठी 3,000 रुपये त्याच्यात जात आहेत समजा. मग ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेशन केलं की समजा एक 60 लाखाची प्रॉपर्टी आहे ज्याच्यातून मला महिन्याला 15,000 रुपये येत आहेत समजा. मग अशी जी प्रॉपर्टी आहे तर ती ठेवली पाहिजे का काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? तुझं आयुष्य जर का एकदम बोरिंग तुला करायचं असेल तर मग त्याचे प्रॉपर्टी विकली पाहिजे, आणि तुला खूप ॲक्टिव्ह तुझं आयुष्य पाहिजे. म्हणजे टेनेंट त्रास देतो आहे,
तो घराची बिलं भरत नाही आहे, उद्या फॅनच घेऊन गेला आहे, असं जर का हवं असेल आयुष्य तर आपलं सेकंड होम ठेवलं पाहिजे. कारण का एकतर ब्रोकर चार्जेस, टेनेंट नीट भेटतोय की नाही, त्याच्यानंतर आपल्याला हार्डली 2 to 3% यील्ड, त्यानंतर तो काहीतरी घर खराब करून ठेवणार, मग आपल्याला रेनोव्हेशन, नंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, हे एवढे फॅक्टर्स असतात ना जेव्हा आपण एखादं सेकंड होम बाय करतो. त्यापेक्षा आम्ही सांगतो की घर विकलेलं बरं. आता ह्या 60 लाखाचंच आपण एक्झाम्पल घेतलं तर 60 लाख समजा आपण एक म्युच्युअल फंडात SWP केली तर आपल्याला 30,000चं महिन्याला त्याच्यातनं विड्रॉल रेग्युलर इन्कम येऊ शकतं. ते जरी 60% तू दर वर्षाला वाढवत गेला इन्फ्लेशनप्रमाणे, तरी 25 वर्षात 14% जरी रिटर्न्स मिळाले ना आपल्याला, तर तू 2,25,00,000 काढणारेस, हे तुझं विड्रॉल असणार आहे. आणि तरी तुझा 4.5 कोटीचा पोर्टफोलिओ होऊ शकतो. म्हणजे बघ, तुला दर महिन्याला तर खर्चाला पैसे मिळालेच, त्याच्याबरोबर तुला एक 4.5 कोटीचा पोर्टफोलिओ सुद्धा तू क्रिएट केला. तर आणि लिक्विडिटी, कधी पाहिजे तर ते पैसे तुला काढून घ्यायचे झाले 50,000-1,000 लाख तरी, तर तुला ते इझिली काढून घेऊ शकतात. आता इथे तू घर, बाल्कनी विकतोय, बेडरूम विकतोय, असं करता येणार नाही. तर त्याच्यासाठी मग सेकंड होमला आम्ही शक्यतो नाही सांगतो. ओके, पण मग एका साईडला जर समजा आपण टेनेंट आहे, समजा मी भाडे करू आहे, माझ्या साईडने जर बघितलं तर असं वाटतं की यार आपल्या दरवर्षी 10% इन्क्रीमेंट तर रेंटमध्ये होते, मग त्या साईडला ओनर किती कमवतोय, म्हणजे असं नॉर्मली पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. तर मग ठीक आहे, बरोबर नाहीच आहे का? म्हणजे आता कसं होतंय, तरी ते 5%, 10%नी यील्ड वाढतीये, पण ती यील्ड कितीनी सुरू झालेली? 2%नी. आता तू साधी FD मध्ये पण पैसे ठेवशील ना, तुला 7% मिळतात. तू म्हणशील माझ्या घरावर ॲप्रिसिएशन होत आहे. खरंच 5-10 वर्षांनी तू समजा घर घेतोय कुठे, कुठलाही क्लायंट, तो नवीन बिल्डिंग आणि विथ अम्युनिटीज शोधेल की 15 वर्ष जुनी पुराणी बिल्डिंग शोधेल. मग घर विकताना पण आम्ही असं बघतोय, आमच्या क्लायंट्सना खूप त्रास होतोय. आत्ता एकच मध्येच आता बदलापूरला एका क्लायंटनी माझं घर घेतलेलं जवळजवळ 28 लाखाला, विकताना लिटरली 24 लाखाला काढायला लागलं. याच्यात मी लोन वगैरे हे फॅक्टर्स धरलेलेच नाही. हे फक्त त्याला आठवतं की मी 28 लाखाला घर घेतलं आणि लॉसमध्ये काढावं लागलं, कारण का काहीच नाही, रेंटल मिळत नव्हता, टेनेंट त्रास देत होते. सो मग एवढं जर का एवढे ॲक्टिव्हली आपल्याला इन्व्हॉल्व व्हायला लागतंय आणि आपल्याला एवढा त्रास होतोय, तर विचार कर, अगदी शांत बसून जर का आपल्याला काही कॅश फ्लो झाले तर मग ते काय वाईट आहेत. ते आहे म्हणा. आता जरी अशी कंडिशन दिसत असली की समजा रेंट वाढतंय, पण येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी चेंज होऊ शकतात. जसं तुम्ही एक अँगल सांगितलं, समजा त्या अँगलने पण आपण विचार केला पाहिजे. पण मग तरी पण समजा एखाद्याला वाटत असेल की मला सेकंड होम घ्यायचंय किंवा थर्ड होम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्यासाठी काही सजेशन वगैरे आहे का तुमच्याकडे? आता सेकंड होम अगदीच घ्यावंसं वाटलं, म्हणजे कमर्शियल गाळा कोणी म्हणतं की चला मला तिथे नाही मॅडम, मला 1 कोटी टाकल्यावर मला 50-60 लाख पण येऊ शकतात. तर आपली प्रोव्हिजन आहे का? आपले फ्युचर गोल्स काही कॉम्प्रोमाइज नाही ना होत आहेत. हे सगळे जे फॅक्टर्स आपल्याला जे गरज असतात ते कॅल्क्युलेशन्स करून मग एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असते. कारण का कसं असतं माहिती आहे, जेव्हा आपण घेतो एक मोठी लायबिलिटी आपल्याबरोबर घेऊन जगतो. तर त्याच्यात मी असं बघितलंय, क्लायंट आहे ना 2-3 घरं घेऊन ठेवतात. आणि आत्ता म्हणजे मागच्या 15 दिवसातच माझ्याकडे एक जोडपं आलेलं, त्याने मला सांगितलं मॅडम आमची 3 घरं आहेत, एक राहतं आणि बाकीचे 2 पूर्ण आमच्या दोघांचे मिळून 2.5 लाख घरात येत आहेत आणि 1.75चा EMI जातोय. त्यात माझे दोघांचेही आई त्यांच्याबरोबर राहते, म्हणजे तिची सासू आणि आई, त्याचे मेडिकल बिल्स आहेत, मुलांची शिक्षण आहेत. तर एक फक्त नवऱ्याला म्हणजे त्यांना फॅमिली ॲज अ फॅमिली दुबईला वेकेशनला जायचं आहे, त्याचा 50वा वाढदिवस येतोय आणि त्याच्यासाठी वेकेशनला जायचे पण पैसे नाही आहेत. मग काय उपयोग आहे ह्या घरांचा, तू सांग. सो असं जेव्हा मग मेस असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. अगदीच तुमचं सगळं सॉर्ट आउट होतंय तर मग एखाद्या वेळेस विचार केलात तर बरं. पण माझ्या हिशोबाने मी जेवढं बघतेय, रेग्युलर पेन्शन मिळवणं जास्त महत्त्वाचं. तिथून तुला 60 नाही तर 50लाच तुला रिटायरमेंट पण घेता येतं. बरोबर आहे. पण मग समजा आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये एखादी प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये मी जर अर्ली इन्व्हेस्टमेंट करतोय, समजा मला रेट्स पण कमी मिळत आहेत आणि एक लॉंग टर्म साठी आहे, तर मग त्या कंडिशन मध्ये तुमचं काय मत असेल? अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीचं होतं काय माहिती आहे, आपण सगळं अभ्यास करूनच ती प्रॉपर्टी घेतो. रजिस्ट्रेशन आहे, व्यवस्थित चांगला बिल्डर आहे, पण माझं त्याच्याबद्दलचं ओपिनियन एवढं काही चांगलं नाही आहे. माझं स्वतःचंच एक्झाम्पल आहे. मी माझं जे कमर्शियल ऑफिस होतं ते 2019मध्ये हिरानंदानी बिल्डर्स बरोबर घेतलेलं. आता हिरानंदानी इज द बेस्ट बिल्डर इन रिअल इस्टेट.
पण म्हणजे सांगण्याची गोष्ट असं आहे, त्यावेळेस मी 80 लाख भरलेले टू सेक्युअर, म्हणजे Office ऑलमोस्ट secure. बिल्डिंग रेडी होती. नंतर कोविड आलं, त्याच्यामुळे ते डिले झालं. जरी रेरा रजिस्ट्रेशन 2021चा होता, मला आत्ता गेल्या महिन्यात त्याचं पोझिशन मिळालं. बापरे. म्हणजे विचार कर, जर का आता हे 80 लाख जे मला 2019मध्ये मी गुंतवलेले त्याच्यात, ते आता मी जर का MF किंवा स्टॉक्समध्ये घातले असते तर त्याच्या ॲटलिस्ट 1.6 इयरपर्यंत त्याचा कॉर्पस झाला असता आणि मी डाऊन पेमेंट देऊन ते घर घेऊ शकले असते किंवा ते कमर्शियल स्पेस घेऊ शकले असते. तर इकडे आपल्याला ना ते थोडंसं कॅल्क्युलेशन्स नीट कळले पाहिजेत, नाहीतर मग मोठी अमाऊंट आपले अडकू शकते आणि मग आपलं जे फायनान्शियल लाईफ आहे ना, ते खूप मिझरेबल होतं. असं मी अंडर कन्स्ट्रक्शन घरात खूप बघितलंय. ओके, पण मग आता काही लोकांचं म्हणणं पडेल की समजा कोविड आला म्हणून असं झालं, जर कोविड नसता आला सपोज, मग काय कंडिशन असते, किंवा उद्या कोविड येईलच याची काही गॅरंटी नाही, कारण फार रेअरली तसं झालंय. बरोबर. मग त्या केसमध्ये तुम्ही काय सांगाल? आता केवढे तरी बिल्डर्स आपण बघतोय की ते बँकरप्ट झालेत. आता दरवेळेस काही कोविड आलेला नव्हता, तर आपल्याला ना म्हणजे तो लक फॅक्टर आहे. मिळालं पोझिशन नीट तर इट्स वेल अँड गुड. अदरवाईज किती म्हणजे जे मुलुंडचं एक मोठं कॉम्प्लेक्स होतं जे आम्ही बघितलेलं की इतकं चांगलं डेव्हलप झालेलं, पण तिथे ते बिल्डिंग बनलीच नाही. आमच्या ठाण्यातच असे जवळजवळ 20 वर्ष एक बिल्डिंग अशीच्या अशी उभी आहे. सो इथे ना आपलं पूर्ण मग लकवर जाणार की आपल्याला मिळतंय नाही मिळतंय तर आपलं नशीब आहे, नाहीतर मग त्यापेक्षा मग एखादं आपण डाऊन पेमेंट पूर्ण तयार करावं. ते घर जाऊन विकत घेतलेलं कधी कधी बरं पडतं रादर दॅन अंडर कन्स्ट्रक्शन. बरोबर आहे. म्हणजे आता बरेच काही प्रोजेक्ट असतात की ते कुठल्या तरी कारणामुळे पूर्ण प्रोजेक्ट असतो सील असतो, स्टॉल होतो. बरोबर. आणि खूप मोठी रक्कम अडकते. मग तेवढा बेड घ्यायचा की नाही हा मग इंडिव्हिज्युअलचा प्रश्न ठरतो. फक्त आमच्या हिशोबाने मग त्यापेक्षा प्लॅन करून हातात काय येतंय ना ते घ्या. मग थोडे पैसे 5-10 लाख एक्स्ट्रा पण गेले ना तरी पण काही हरकत नाही. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे जवळपास पोझिशनच्या आलेलं आहे की बऱ्यापैकी रेडी आहे, तशा घरामध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी बेटर आहे, आणि त्याचं प्रोव्हिजन आधी केलेलं कधीही बेटर. हो, प्रोव्हिजन करणं पण महत्वाचं आहे. येस. पण मग आता ज्यावेळेस आपण घर घेतो तर आपल्याकडे काही एवढे पैसे नसतात की आपण डायरेक्ट पूर्ण पैसे घेऊ विकत घेऊन टाकू. आपण मोस्टली लोनच करतो. बरोबर. तर हे लोन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोन लवकरात लवकर फेडता यावं यासाठी आपल्याला काय करता येईल? आता ना आपल्या मेंटॅलिटीचा हा इश्यू आहे. कसं आहे माहिती आहे का, लोन हा जेव्हा घराचं लोन असतं हे आम्ही गुड डेटमध्ये मानलं जातं, म्हणजे गुड बुक्समध्ये, कारण का इथे जो टक्का बसणार आहे तो 9 आणि 8.5% बसणार आहे. आपल्या शाळेत पण सुंदर मॅथ्समध्ये शिकवलेलं जातं की 8.5%पेक्षा 16%, 15% नक्की बेटर. आता होतं काय तू बघ, आपण म्हणजे सपोज एखादं 50 लाखाचं आपलं लोन घेतलंय, तर टोटल आपण 20 वर्षात 1 कोटी हे घरासाठी दिलेलं असतं. आता म्हणजे एक्स्ट्रा फक्त 50 लाख. आता हेच जर का आपण ते 50 लाख कुठून तरी आलेत आपल्याला, सपोज आपल्या आधीचं घर विकलं गेलं, बोनस आला, आपण पहिलं मराठी माणूस काय करेल तर ते पैसे जाऊन आपलं लोन क्लिअर करेल. बरोबर. असं न करता जर का आपण तेच 50 लाख आज 9% जे लोन मिळते त्याच टक्क्यांनी जरी इन्व्हेस्ट केलेस ना नेक्स्ट 20 वर्ष, तरी आपले 2.5 कोटी ही अमाऊंट होऊ शकते. हे कसं शक्य आहे? पण म्हणजे तू साधं कॅल्क्युलेशन्स करा, कंपाऊंडिंगचं कॅल्क्युलेशन ग्रो आहे, कितीतरी ऍप्स आहेत. ओके, म्हणजे इथं एक लॉजिक माझ्या लक्षात येतोय. म्हणजे एक संकेत सर आहेत, संकेत आवटे सर, त्यांच्यासोबत पण मी पॉडकास्ट केला होता, त्यांनी पण ही गोष्ट सांगितली होती की जो आपला लोनचा हप्ता असतो तो हळूहळू कमी होत जातो, आणि इथं जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो ते फर्स्ट डे पासून तेवढी अमाऊंट असते, मग ती वाढत जाते. बरोबर. त्याच्यामुळे मे बी तो डिफरन्स असतो. म्हणजे अमॉर्टायझेशन शेड्यूल चालतं, सो रेड्युसिंग डेटवर होतं ते. तर त्याच्यामुळे कसं आपल्याला आपलं म्हणजे जेवढे पेमेंट्स इनिशियल पिरियडमध्ये ते इंटरेस्ट खेचून घेतात, आणि मग नंतर आपलं प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचं थोडंसं कंपोनेंट जायला लागतं. वेअरएज लोनमध्ये काय होतं, जेव्हा आपण गुंतवतो सुरुवातीला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना तेवढं गेन्स दिसत नाही, पण जसं जसं पुढे जाऊन पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे 8th वंडर जेव्हा अप्लाय व्हायला लागतं, आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट खूप छोटी दिसते आणि मग आपल्याला व्हॅल्युएशन आपले खूप चांगले दिसतात. सो साधं जे 50 लाख आपण बँकेला देणार होतो, म्हणजे तेच जर का इन्व्हेस्ट केले आणि 9% रिटर्न आले तर 2.5 कोटी, आणि 14% रिटर्न आले तर त्याचे 4.5 ते 5 कोटी होऊ शकतात. सो किती फरक येतो बघ. आता घराच्या बाबतीत एक गोष्ट इंटरनेटवर खूप व्हायरल होते, समजा की आपण फ्रीमध्ये घर घेऊ शकतो. म्हणजे आता हा कॉन्सेप्ट तुम्ही ऐकलाय की नाही मला माहित नाही, पण त्यात नॉर्मली असं असतं की आपण जे व्याज असतो त्याच्यासोबत आपण SIP पण केली पाहिजे. मग ते कितीपत योग्य आहे?
खरंच तसं होतं. पूर्ण जो इंटरेस्ट आपण बँकेला देणार असतो ना, फक्त 10,000ची म्हणजे फक्त 10% जर का SIP चालू केली ना, म्हणजे आता समजा तुझं 50,000चा EMI आहे आणि त्याचे फक्त 10% म्हणजे 5,000 जर का आपण SIP चालू केली, जे 50 लाख आपण बँकेला देणार होतो लोन, ते पूर्ण आपल्याला आपल्या SIP मार्फत ते पैसे बनवू शकतो. आणि मग आपल्याला तसं आपलं जे इंटरेस्ट बँकेला जाणार होता तो तर गेलेला असणार, पण त्याची अमाऊंट पण आपल्याकडे रेडी झालेली असणार. मग ती आपल्याला फ्युचरला वापरता येते. सो आम्ही नेहमी सांगतो क्लायंट्सना की जेव्हा आपण लोन सुरू करतो त्याच्याच बरोबर एक 10%ची SIP जोडून टाकली की आपला घर अगदी इंटरेस्ट मुक्त. ओके. आणि जर जास्त जोडले तर मग डेफिनेटली जास्त तर ते तर करतातच. म्हणजे क्लायंट्सचं तेवढा मला दिसतं की म्हणजे आता मी तुला एक गंमत सांगते. माझ्याकडे ना आता गेल्या आठवड्यात एक कॉल आलेला. क्लायंटचा ना 1 कोटीचा पोर्टफोलिओ झाला. ओके. सो क्लायंटनी मला म्हणजे की मॅडम माझा 1 कोटीचा पोर्टफोलिओ झाला, तुमचा त्याच्यात खूप सहभाग होता, पण मॅडम मला ना तुम्हाला माझी रिग्रेट सांगायची आहे. मी फक्त 30,000च्या SIPनी तेव्हा सुरू केलेलं आणि आज 1 कोटी झालेत, पण माझी कॅपॅसिटी होती 60,000च्या SIPनी. आज जर का मी ते केले असते तर माझे 2 ते 2.5 कोटी झाले असते. तर इकडे मग आपण चुकतो. म्हणजे आपल्याला जेवढं झेपेल ना तेवढी SIPनी सुरुवात करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण का फक्त प्रिन्सिपल बघून उपयोग नाही, पण प्रिन्सिपलवर आपल्याला तेवढं व्याज पण मिळणार असतं. आणि मग वेळ दिल्यावर ना ते व्याज खूप मोठं दिसायला लागतं. त्यामुळे जेवढ्यानी पोटेन्शियलने आपल्याला सुरुवात करता येते तेवढ्यानी सुरुवात करावी. ओके. पण मग हा जो कॉन्सेप्ट आहे समजा की फ्री होमचा, तो खरंच शक्य आहे का? म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित जर केलं समजा. डेफिनेटली हे शक्य आहे. म्हणजे हे पॉसिबल होतच होतं. जर का ॲटलिस्ट मिनिमम 10 to 12%ची पण SIP टाकली तर हे इझिली शक्य होतं. ओके. तर बऱ्याच लोकांना विश्वास बसणार नाही की आपल्याला फ्रीमध्ये घर मिळू शकतं. पण आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर हे होऊ शकतं. परत एक ना कसं होतं माहिती आहे, घर आपण कसं रिलेट करतो, म्हणजे की माझ्या 50 लाखाच्या घराची आज व्हॅल्यू आहे 1.5 कोटी. आता 50 लाखाची 1.5 कोटी तुला दिसताना कसं दिसतं, तिप्पट झाली. बरोबर. पण आता तू जेव्हा ते कॅल्क्युलेशन्स एक्सेलमध्ये टाकून बघतो ना, तुला कळतं की हे तर 6 ते 8% पण ॲप्रिसिएशन नाही. म्हणजे आपण घराला कशा मार्फत मोजतो तर पटाने. वेअरच तू जेव्हा एक साधं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो किंवा स्टॉक्समध्ये पैसे होतात, FD मध्ये, तर आपण टक्का बघतो. म्हणजे आज मला किती टाकले, आता माझे निगेटिव्ह झाले, आता माझे पॉझिटिव्ह झाले, किती पर्सेंटने ग्रो झालं, कारण का इथे CAGR बघितलं जातं. सो घराच्या बाबतीत म्हणजे आय डोंट नो का असं होतं की एकतर आपण विसरतो घर घेऊन, कारण आरामशीर त्याला 10-15 वर्ष देतो, आणि सेकंडली त्याचं पटात कॅल्क्युलेशन होतं. वेअरच बाकीच्या इन्व्हेस्टमेंटचं मी किती टाकलेले आणि माझे किती झाले, मला किती टक्का मिळाला. सो हा डिफरन्स आहे घर आणि इन्व्हेस्टमेंटचा. ओके. आणि पण मग ते करेक्ट आहे का? जसं आपण म्हणतोय समजा कॅल्क्युलेशन आपले काही चुकतात का त्याच्यामध्ये, की समजा मी 50 लाखाचं घर घेतलं, 2-3 वर्ष समजा 1.5 कोटीचं झालं, जे काय असेल, मग हे प्रॉपरली तेवढ्या पटीत होतं की याच्यामध्ये काही मायनस फॅक्टर पण असतात की जे लक्षात येत नाही? कसं होतं, कॅल्क्युलेशन्स करताना लोक बाकीचे जे फॅक्टर्स घातलेले असतात, म्हणजे स्टॅम्प ड्युटी झाले, रजिस्ट्रेशन झाले, ते ॲमेनिटीज म्हणजे क्लब हाऊसचे ज्या कॉस्टिंग झाल्या, मेंटेनन्स झालं, त्याच्यानंतर तुला जेव्हा विकताना कॅपिटल गेन्स येणार आहेत ते झालं, मध्ये इंटिरियरचा कॉस्ट आलं, रेनोव्हेशन्स आले, हे सगळे फॅक्टर्सच जोडले जात नाही. ते नीट तुम्ही जेव्हा जोडताना ते 7 आणि 8% पण ॲप्रिसिएशन नसतं. परत लोनचा तुझा कंपोनेंट, हे सगळं जेव्हा कॅल्क्युलेशन्स होतात हार्डली 4 to 5% ॲप्रिसिएशन असतं. ओके. येस. तर हे तर क्लिअर झालंय. समजा आता एक शेवटच्या घराशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारतो. समजा तुम्हाला इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तर अशा कुठले मिथ्स आहेत की आता घर कसं आपल्या खूप जवळची गोष्ट असते प्रत्येकाच्या, तर असे कुठले मिथ्स आहेत की जे आपल्या सामान्य लोकांमध्ये असतात पण ते रियालिटीमध्ये तसं नाहीये? घर घेताना ना आपण मोस्टली कसं बघितलं जातं की घर माझं किती पटीने वाढलंय, टक्का बघणं, टक्का बघणं हे आपण विसरून जातो. घर पटीत बघितलं जातं. दुसरं म्हणजे माझ्या मित्राकडे घर आहे म्हणून माझ्याकडे घर असलं पाहिजे, मग माझी तेवढी कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी आहे की नाही हे चेक केलं जात नाही. कारण का हे कसं घर दाखवलं जातं, आणि त्याच्याच बरोबरीने एक घर तर असतंच, ते जे असावंच आपलं, बट 2, 3, 4 अशी घरं घेतले जातात आणि पूर्ण लायबिलिटीवर लोक जगत राहतात. मग सगळी आपली जी मजा करण्याचा जो स्पॅन असतो तो नुसतं EMI भरण्यातच लोकांचा जातो. असं ह्यानी काय होतं माहिती आहे, इव्हन लोक खूप
अर्ली स्टेजमध्ये घर घेतात. जेव्हा आपल्याला क्लॅरिटी नसते आपण कुठे राहणार आहोत, आपल्याबरोबर सोबतीन कोण आहे, आपल्याला तेवढं जमणार आहे की नाही, म्हणजे ती EMI झेलणं वगैरे. तर ह्या स्टेजमध्ये गेल्यावर असं जर का केलं तर पूर्ण फायनान्शियल फ्रीडमच क्लायंटचं निघून जातं. सो ह्या सगळ्या फॅक्टर्स बघता ह्या सगळ्या मिथ्स आहेत घराबाबतीतच्या, जे मी म्हणजे हायलाईट करू इच्छिते. ओके. आता मॅम, ज्यावेळेस आपण घर घेतो की नाही तर त्याच्यासोबत त्याचे खर्चे पण भरपूर असतात आजकाल, कारण मेंटेनन्स आहे आणि बऱ्याच गोष्टी. समजा एखादी मेड येत असेल, कामवाली येत असेल समजा आपल्याकडे, किंवा दुधाचा खर्च असेल, आपला जो डेली नीड्सचा थोडाफार खर्च असतो, हा खर्च मॅनेज करणं पण एक अवघड टास्क असतो, कारण त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी अमाऊंट आपला सॅलरीमधला जात असतो. बरोबर. तर त्याला कसं मॅनेज करता येईल आपल्याला? आपलं नॉर्मली आपण एक 20-25 लाखाची FD केलेलीच असते. सपोज तीच FD आपण म्युच्युअल फंडमध्ये SWP म्हणून घेतली, विड्रॉल रेग्युलरली. 20 लाखाच्या FDमधनं इझिली आपल्याला 12,000चं मंथली आपल्याला विड्रॉल घेता येऊ शकतं. ते घेतलं जरी नेक्स्ट 15 वर्ष ते जरी काढत राहिलो, 21,60,000 आपण काढलेले असतील आणि तरी आपली व्हॅल्यू 75 लाखाची झालेली असेल. म्हणजे बघ, आपल्याला एकतर घराच्या खर्चाला ते 12,000 मिळाले सुद्धा, त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्या त्या पैशांची ग्रोथसुद्धा होत गेली आणि आपल्याला इन्फ्लेशन बेटेड रिटर्न्स पण आले. लिक्विडिटी तुला जेव्हा पाहिजे, 20 लाखातनं काही अमाऊंट्स लागत आहेत तर ते पार्शल विड्रॉल म्हणून तुला थोडेफार पैसे काढून पण घेता येऊ शकतं. सो असं जर का तुम्ही केलं ना तर आपल्याला घर खर्च इझिली मॅनेज करता येऊ शकतो. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाकडे समजा असेल, समजा 10, 15, 20 जे काय असतील, साधे 5 लाखांनी पण आपण समजा ते इन्व्हेस्ट केले, 3,000चा मेडिकलचा जरी खर्च निघाला किंवा मुलाच्या शाळेची फीस जरी निघाली तरी काय हरकत आहे. म्हणजे आपले 5 लाख ते पुढे जाऊन वाढणार सुद्धा आहेत आणि आपल्याला दर महिन्याला एक खर्च सुद्धा मिळणार आहे. म्हणजे FD मध्ये ठेवण्यापेक्षा SWP केलेलं कधीही बेटर. ओके. पण मग ते इमर्जन्सी फंड साईडला काढल्यानंतर की जो इमर्जन्सी फंड आहे तो पण आपण SWP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो? नाही, इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी फंडच असणार आहे. तो कधीही लागणाऱ्या पैशांची आपली तरतूद असते, तर ते कधीही बाजूला नाही राहायला पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट करताना आधी आपलं इमर्जन्सी फंड बाजूला होऊनच मग आपल्या इन्व्हेस्टमेंट झाल्या पाहिजे. तर त्या पैशांना हात लावणं, इमर्जन्सी फंड असते आता तो आपण कॅश म्हणून तर काही घरात ठेवू शकत नाही. बरोबर. कुठेतरी आपल्याला ठेवावं लागतो. तर मग तो कशामध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे? समजा गोल्ड मध्ये केला पाहिजे का, FD मध्ये केलं पाहिजे का, काय केलं पाहिजे त्याचं? इमर्जन्सी फंड्स आहे ना एकदम लिक्विडेबल ॲसेट पाहिजे. तर मग शक्यतो तो डेट म्युच्युअल फंड, जिथे आपल्याला कधी पण पैसे लागतील, आज टाकले आणि 15 दिवसात तुला जरी काढायचे तरी ते काढता येऊ शकतात. FD मध्ये काय होतं, तुला टेन्युअर चूज करायला लागतो. जर का तू आधीच त्याच्या काढून घेतलं, म्हणजे 6 महिन्यांची FD केली आहे आणि तू मध्येच पैसे काढून घेतले तर तुला पेनल्टी चार्जेस पण मिळतात, लागू शकतात, किंवा तुला साधं सेव्हिंग्स अकाउंटचा इंटरेस्ट मिळतो. इथे कसं आहे माहिती आहे, तुला जेवढे दिवस तू ठेवशील तेवढ्या दिवसांची NAV ॲप्रिसिएशन होते आणि तुला 6 ते 8.5% पर्यंतचं व्याज पण मिळू शकतं. सो डेट म्युच्युअल फंड इज द गोल्डला लिक्विडिटी मी नाही म्हणणार. गोल्ड एकदा घेतलं की कधीही आपण ते विकलं जात नाही. सो आता जरा डिजिटल गोल्ड आणि हे सगळं फेमस होत चाललंय, बट शक्यतो गोल्ड हे इमर्जन्सी फंडचं साधन नाही आहे, ते ॲज अ ॲसेटमध्ये एक ॲसेट ॲलोकेशनचं साधन आहे. ओके. तर ज्या लोकांना हे समजलं नसेल त्यांना मी थोडंसं सिम्पल करून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणजे काय, की असा फंड, कारण आपल्या आयुष्यात कधी कुठलंही संकट येऊ शकतं, तर त्या संकटासाठी आपण आधीच काहीतरी तरतूद केलेली असते पैशांची, तर त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर इमर्जन्सी फंड कधी पण आपल्याकडे असला पाहिजे 4, 5, 6 महिन्यांचा. ओके. आणि मॅमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला तो इमर्जन्सी फंड कुठं ठेवायचा असेल तर तो कॅशमध्ये न ठेवता किंवा FD मध्ये न ठेवता तो डेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, की ज्याने तो सिक्युअर पण राहील आणि दुसरी गोष्ट आपल्याला लगेच ते पैसे ऐन टायमावर मिळतील. कारण FD मध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं तर त्याचं काही हे असतं, म्हणजे 3 वर्ष 5 वर्ष कालावधी असतो, त्याच्यापेक्षा हे गोल्डपेक्षा पण हे बेटर आहे. डेफिनेटली. डेट म्युच्युअल फंड्सना जास्त प्राधान्य मिळत नाही, लोकांना माहिती नसतं. सो हा डेफिनेटली डेट म्युच्युअल फंड्सला एक्सप्लोर केलं पाहिजे लोकांनी. म्हणजे माझ्याकडे नवीन क्लायंट जेव्हा सुरुवात होते ना, पहिलं डेट म्युच्युअल फंड्स दिला जातो, म्हणजे त्याचं कंटिंजन्सी बनवली जाते आणि मगच त्याला इक्विटीकडे आम्ही दिशा दाखवतो. ओके. म्हणजे त्यातून इमर्जन्सी फंड पण क्रिएट होतो. बरोबर. कारण ते पण मस्तच आहे. येस. आता घराच्याच बाबतीत एक थोडासा वेगळा विषय घेऊयात आपण, की जे आपले मराठी लोक आहेत की जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत, NRIs आहेत, त्यांनाही इन्व्हेस्टमेंट करायचीच असते आणि त्यांनाही त्यांच्यासमोर तर अनेक प्रश्न असतात की तिथे इन्व्हेस्टमेंट करायची का इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तर मोस्टली हे लोक काय करतात, घरांमध्ये पण डील करत असतात की इथं एक फ्लॅट घेतील, तिथं एक फ्लॅट घेतील, आणि खरं तर ते पाहायला पण येणार नसतात तिथं की इथं कोण भाडेकरू आहे काय नाही, त्यामुळे प्रॉब्लेम पण क्रिएट होतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल?
आता मॅम हा प्रश्न मी का विचारला, कारण ना आपली जी ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये बरेचसे आपले मराठी लोक आहेत, म्हणजे बांधव आहेत की जे बाहेरच्या देशातूनही बघतात. बरोबर. म्हणजे तिथपर्यंत आपलं चॅनल पोहोचलेलं आहे, तर खास हा त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. ओके. येस, तर त्याचा आन्सर काय असेल? येणाऱ्या लोकांचं ना नॉर्मली मी बघितलंय, स्वप्न असतं एक आपण थोडे काळ बाहेर राहावं आणि इंडियाला सेटल पण व्हावं. आता अशा वेळेस मग ते घरात वगैरे गुंतवून ठेवतात जिथे लिक्विडिटी नसते. हेच जर का आपण समजा आपला पगार तिकडे जास्त असतो, सौदी दुबईला तर टॅक्सेशन पण नाही आहे, तर समजा एक मी एक्झाम्पलच सांगते, 2.5 लाखाची SIP समजा केली आणि 10% ती वाढवली आणि फक्त 5 वर्ष कंटिन्यू केली, तरी आपले जवळजवळ 2.5 कोटी हा कॉर्पस जमा होऊ शकतो. आता 2.5 कोटीमधनं समजा तू 1.5 लाखाचं पण महिन्याला पेन्शन घ्यायला सुरू केलं, तरी तुला नेक्स्ट 30 वर्ष 11.5 कोटी तू काढणार आहेस आणि तरीही ती अमाऊंट जवळजवळ 51 कोटीची झालेली असेल. सो मग हे इतकं सोपं गणित असतं, पण मग आपण खूप आपले प्रॉपर्टीज वगैरे घेऊन हे मेसअप करून ठेवतो. ओके, म्हणजे असं नाही केलं पाहिजे, प्रॉपर्टीज घ्यायची नाही, त्याऐवजी तुमच्याकडे जर काही पैसे असतील तर त्याचं SIP मध्ये SWP मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. हां, म्हणजे आता साधी ना एक्झाम्पल्स घ्यायचे झाले ना, माझ्याकडे आता दिल्लीचे वगैरे क्लायंट्स असतात, त्यांनी ते नोएडाला वगैरे असे घरं घेऊन ठेवली आहेत. 5-5 वर्ष झाली त्यांच्या घरांची किंमत तिथे ते तिकडे स्टॅग्नेंट आहे. आता हे चुकून असं जर का केलं असतं, म्हणजे महिन्याला एक दर कॅश फ्लो पण त्यांना, म्हणजे पैसे आपले आधी तर क्रिएट झाले असते, त्याच्यानंतर दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट मिळायला लागली असती, ती दर वर्षाला इन्फ्लेशनप्रमाणे आपल्याला वाढवता पण आली असती आणि पुढे जाऊन आपला एक मोठा कॉर्पस जो आपल्याला आपल्या नेक्स्ट जनरेशनला पास करता येईल असं कॉर्पससुद्धा जनरेट झाला असता. सो हे इतकं सोपं गणित असताना मग कॉम्प्लिकेशन्स का? बरोबर आहे. आणि काही टेन्शन नाही ना की परत ते घराचं काय करायचं काय नाही, त्याचं काही टेन्शन. म्हणजे ते तर तुला म्हणजे मजेशीर गोष्ट सांगते की ही मुलांची आता जे NRI क्लायंट्स असतात त्यांची मुलं बाहेरच सेटल होतात. मग आता बाहेर सेटल त्यांना ना हे बर्डन वाटतं लिटरली. म्हणजे कितींदा असं झालंय की तो क्लायंट वारलाय, त्याची मुलं मला कॉन्टॅक्ट करतायत, आता तिथे माहिती आहे की ह्या मॅडमना मला काही झालं तर कॉन्टॅक्ट करायचा आहे, बट हे जर घर असलं खरंच त्याला फिजिकली इथे या, कोणाला तरी POA द्या, म्हणजे किती कॉम्प्लिकेशन्स होतात. परत जर का 2 भाऊ असतील आणि विल प्रॉपरली बनलेलं नसेल तर मग किती त्याच्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स. मग प्रॉपर्टी म्हटलं ना की थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात, वेरच जर का एक लिक्विड ॲसेट असेल ती तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायला पण फार सोपी जाते. बरोबर आहे. आता एक शेवटचा क्वेश्चन विचारतो, कारण घराशी रिलेटेड आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ज्या काही उरल्या असतील ते लोक कमेंट्समध्ये विचारतील, आपण त्यांना आन्सर करूयात. की आता इतक्या वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, 15 वर्ष म्हणजे काही छोटा गोष्ट नाही आहे समजा, तर तुम्ही अनेक केसेस हँडल केले असतील, तर अशा कुठल्या मेजर अशा मिस्टेक्स आहेत किंवा केस स्टडीज आहेत की ज्या तुम्हाला लक्षात राहतात आणि ज्या कोणी करू नये? ओके. आता कसं आहे माहिती, आपण घराच्याच विषयात बोलतोय, असे तर मिस्टेक्स लोकांचे बरेच होतात, बट घराच्या रिलेटेड मी जर तुला सांगायचं झालं तर माझे आत्ता एक गेल्याच आठवड्यात मला भेटायला जोडपं आलेलं, त्यांचं लिटरली 2.5 लाख दोघांचा मिळून पगार आहे जो येतोय त्यांच्याकडे. त्या बाई मला माझी जी मॅडम सांगत होती की आम्हाला त्याच्यानं 50th बर्थडेला मला बाहेर एक सिंगापूरला म्हणजे फिरायला जायचं आहे, आणि प्रज्ञा आमच्याकडे ना लिटरली काहीही पैसे नाही आहेत, म्हणजे बाकीचे जे काही उरतात ते माझ्या आईच्या माझ्या सासूच्या मेडिकल एक्सपेन्सेस जातात, 2 मुलं आहेत आमच्या पदरात. मग एवढं पण एक साधी ट्रिप एवढ्या वर्षांनी आपल्याला मॅनेज करताना, म्हणजे मग काय माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे? ती प्रॉपर्टी घेऊन मी जाऊ कुठे, कोणाला दाखवू? म्हणजे बघितलं किती मेस केलंय, इतकं सॉर्टेड होतं. मी सांगितलं एक प्रॉपर्टी आहे ना त्यातनी तुम्ही विकून टाका, ते पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्यातनं लाईफ एन्जॉय करायला सुरू करा. तुम्ही ऑलरेडी 50शीतला आलेले आहेत, आता कधी आपलं लाईफ जगणार नाही, तर लाईफ एकच आहे, सगळं लायबिलिटीजमध्ये घालवण्यात काय अर्थ आहे? तर तसं आहे. बरं, हे तर कळालं मला. आता समजा ही एक गोष्ट झाली घरांच्या बाबतीत, सिमिलर आपल्याकडे म्हणजे शेती पण असते. बरोबर, की आपल्याला वडिलोपार्जित लोकांकडून शेती मिळालेली असते समजा, मग त्या बाबतीतही आपण असं करू शकतो का? शेती वगैरे कसं होतं माहिती आहे, किती लोक असे घेऊन ठेवतात की मी पुढे जाऊन जरा माझं रिटायरमेंट झालं किंवा मी अर्ली रिटायरमेंट घेतलं, मी जाऊन शेती करणार. शेती करायला माझ्याकडे जेवढे क्लायंट्स, आता मी माझा एक्सपिरियन्स जेव्हा मला दिसतं, एक तर तुम्हाला ना कामाला माणसं मिळत नाहीत, त्याच्यानंतर ते मेंटेनन्स, म्हणजे आपल्याला जेवढं त्याच्यातनं अर्निंग नसतं म्हणजे इन्कम नसतो तेवढे आपले जास्त खर्च आणि बर्डन. आणि खरंच सांग 50 आणि 60ला तुला ते झेपणार आहे का, ते एवढं एकर्स ऑफ लँड तुमचं?
जे आपल्याला हँडल करता होणार आहे का, मग परत माणसं मिळणार आहेत का, ही सगळे क्वेश्चन्स आहे ना आधीच जेव्हा आपण असे काही खर्च करतो किंवा तर ते आपल्या डोक्यात समोर आले पाहिजेत. असलीच प्रॉपर्टी आपल्या वडिलोपार्जित तर एकतर इमोशनल कनेक्ट असतो, म्हणजे मला ते एक्सेप्ट होतं, बट ते किती बर्डन आहे आपल्यावर ते बघून मग त्याचं डिसिजन घ्यावं. हा, म्हणजे प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असू शकते, की ज्याला काही असं ओव्हरलोड नाहीये कुठल्या गोष्टीचा तर तो ठेवू शकतो, पण मग ज्याला असं वाटतंय की यार आपण याच्यातून मार्ग काढू शकतो त्यांनी काढला पाहिजे. हा, म्हणजे मुलांचं शिक्षण आता करायचंय आणि आपल्याकडे काहीच नाहीये उपाय, तर डेफिनेटली मग हे आपल्याला डिस्पोज ऑफ करून आपल्या मुलाला शिकवलेलं जास्त बरं, नाही का. म्हणजे तिथे तर म्हणजे त्याला एक शिक्षण मिळालं, त्याला त्याच्यातनं पुढे जाऊन त्याच्या भवितव्यासाठी ते चांगलं राहणार आहे. ॲट द सेम टाइम आपली एक लायबिलिटी कमी झाली. सो हे असं सिम्पल कॅल्क्युलेशन्स आपल्या समोर ठेवले ना तर आपलं लाईफ जरा सॉर्टेड जातं. बरोबर आहे. आता इथे आपल्याला काही कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीये. बरोबर, कारण दुखू पण शकतात की यार तुम्ही असं कसं काय म्हणताय. नाही, असं मी म्हणणारच नाही की आपलं किती लोकांचं स्वप्न असतं माझं फार्म हाऊस असायला पाहिजे. तुमच्याकडे पैसे आहेत, डेफिनेटली तुम्ही हे करा, बट जर का पैसे नाहीयेत तर अगदी जसं आत्ता मी उदाहरण तुला दिलेलं की साधं वेकेशन नाही जाता येत माणसाला, आपल्या मुलांच्या शिक्षणाची काहीच प्रोव्हिजन नाही आणि मग तुम्ही 2-3 प्रॉपर्टी किंवा प्लॉट्स ठेवून काय उपयोग आहे. मग तिथे त्या लोकांना हे आपलं म्हणणं ऍप्लिकेबल होतं. येस, तर थँक्यू सो मच मॅम की तुम्ही इतके लांबून इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा युजफुल पॉडकास्ट दिलात, म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन दिली. आणि खरं तर हे एक्सपिरियन्स मधूनच येतो, कारण मला असं वाटत नाही की मराठीमध्ये अशा या टॉपिकवरती इतक्या डिटेलमध्ये कुठला पॉडकास्ट झाला असेल. खरंच थँक्यू सो मच. थँक्स योगेश, मला ही संधी दिल्याबद्दल. येस, डेफिनेटली तुझ्या प्रेक्षकांना हे आवडेल असं मी गृहीत धरते. आणि आपण ऑडियन्सला विचारू की त्यांना ऑब्व्हियसली, कारण आपली ऑडियन्स अशी आहे की एकदा जर कोणी आवडलं तर त्यांच्याकडून आणखी सिरीज त्यांना हवी असते. आपण ऑडियन्सला विचारू की त्यांना आणखी कुठल्या टॉपिक्सवरती तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, आणि जर ऑडियन्सची इच्छा असेल तर तुम्हाला परत या चॅनलवरती यावं लागेल. नक्कीच मला नक्कीच आवडेल. येस, आणि ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपण तुमच्या ज्या काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवू आणि ते डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. नक्की. येस, चलो, थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही या पॉईंटपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपलं जे काही चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटचे लेवल आणखी वाढवत जाणार आहोत. म्हणून आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.